लाडकी बहिणीला लाडके जण 12वा हप्ता आणि 13वा हप्ता, जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता, याच्याबद्दल एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे, मोठी बातमी समोर आलेली आहे। तर लाडके जण ज्या ताईंना आतापर्यंत 12वा हप्ता भेटलेला नाहीये तो कधी भेटणार आहे, कशा स्वरूपात भेटणार आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तुम्ही नाव, जिल्हा आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं, पटपट सर्वांनी सांगायचं आहे। त्याचबरोबर ज्या ताईंना 12वा हप्ता भेटलेला आहे त्यांनी देखील त्यांचं नाव, जिल्हा सांगायचं आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण की 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता हा कधी भेटणार आहे तर त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्याच्यामुळे लाडके जण व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला कोणी जर नवीन आला असाल ताईंनो सबस्क्राइब करून ठेवा। लाडक्या बहिणीचं सर्वात विश्वासार्थ सगळ्यात मोठं चॅनल आहे, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे। चला या ठिकाणी आजची बातमी काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। बघा आज या ठिकाणी बघितलं असेल 14 जुलै आहे, जवळजवळ या ठिकाणी हप्ता वाटप सुरू होऊन या ठिकाणी 8-9 दिवस या ठिकाणी संपलेले आहेत आणि आज सोमवार असल्यामुळे आज या ठिकाणी शेवटचा दिवस या ठिकाणी आपण म्हणू शकतो। आज कुणाला सकाळपासून पैसे आले असतील कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे। आज संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे, कारण की लाडके जण आज या ठिकाणी वाटपाचा शेवटचा दिवस आपण या ठिकाणी गृहीत धरणार आहोत किंवा या ठिकाणी आपण चेक करणार आहोत। आज जर वाटप नाही झालं तर नेमकं काय करायचं ते पण सांगतो। त्याच्यामुळे लाडके ताईंनो बघा आज वाटपाचा शेवटचा दिवस 14 या ठिकाणी 14 जुलै या ठिकाणी आपण बघू शकतो। 14 जुलै आहे, या ठिकाणी 5 जुलैला या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली होती। आज या ठिकाणी बघा जर हप्ता नाही मिळाला, बरेच जण म्हणतील की सर आज हप्ता नाही मिळाला तर नेमकं काय करायचं, तर लाडके जण त्यांच्यासाठी पण आता एक महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे। तुम्हाला तक्रार कशी करायची एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे। दोन त्याच्या पद्धती आहेत, 2 ते 3 पद्धती आहेत, त्या तुम्हाला सगळ्या एकदम सोप्या भाषेमध्ये। बऱ्याच काही म्हणतील की सर आम्हाला मोबाईल वापरला येत नाही, सर आम्हाला इकडं ऑनलाईन चेक करता येत नाही, सर आम्हाला तिकडं चेक करता येत नाही। सगळ्यात सोप्या भाषेत तुम्हाला मी समजून सांगणार आहे एकदम काय करायचंय। तुम्हाला जर आज हप्ता वाटप नाही झाला तर लाडके ताईंनो काय नेमकं करायचं ते तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि त्याचबरोबर लाडके जण फक्त आजचा एक दिवस वाट बघायचे, कारण आज सोमवार आहे आणि आज सोमवारच्या दिवशी संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत आपल्याला वाट बघायची। जर आज वाटप नाही झालं तर आपल्याला डायरेक्ट तक्रार सुरू करायची आहे। तक्रार करणं म्हणजेच काय, आपल्याला या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी ज्या तक्रार नोंदवायच्या असतात त्या तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे की तुमचा काही प्रॉब्लेम झालाय का, डीबीटी कंप्लीट आहे तुमचं अप्रूव्ड फॉर्म आहे तरी पैसे काय येत नाहीत, मग याच्या स्वरूपात तक्रार नेमकी कशी करायची हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि 13वा हप्ता आता बघा बऱ्याच ताईंचा आता जवळजवळ 80-90% ताई म्हणजे जवळजवळ 2,40,00,000 पर्यंत ताईंना असा आतापर्यंत हप्ता भेटलेला आहे। 30-40 लाख ताई आपण पकडू शकतो, पण अजून बरेच ताई बाकी आहेत, 20-30 लाख ताई अजून बाकी आहेत, हे पण समजून घ्या। तर 2,31,00,000 ताईपर्यंत आपण जर विचार केला तर त्या ताईंना आतापर्यंत हा हप्ता भेटलाय 12वा हप्ता। तर या ठिकाणी 13वा हप्ता कधी भेटणार अशा स्वरूपाचे त्यांचे प्रश्न येऊ लागलेत। जुलै महिना आता सुरू झालेला आहे, 14 जुलै आता चालू झालेला आहे, तरी पण आम्हाला हप्ता का वाटप होत नाहीये आणि 18 जुलै पर्यंत लक्षात घ्या पावसाळी अधिवेशन आहे आणि पुढचे 4 ते 5 दिवस एकदम महत्त्वाचे लाडके ताईंनो। आपल्याला आपला या ठिकाणी पूर्ण शक्ती लावावी लागणार आहे, कारण अधिवेशनामध्ये आपल्या लाडक्या बहिणीचे मुद्दे मांडले जात आहेत। मी परत सांगतोय, मी बऱ्याच या ठिकाणी आमदार खासदार साहेबांशी पण या ठिकाणी फोनद्वारे चर्चा केलेली, त्यांच्या पीए सोबत पण चर्चा केलेली आहे की आपला हा लाडक्या बहिणीचा पॉइंट तुम्ही काय करा विधानसभेमध्ये या ठिकाणी किंवा जी अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये मांडा आणि आपल्या लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करा। तर मी माझ्या पद्धतीने तुमचा पाठिंबा गरजेचा आहे, मी माझ्या पद्धतीने खूप काम तुमच्यासाठी करत आहे लाडके, त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे। चला आता वेळ नाही घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा या ठिकाणी शेवटचा दिवस आहे आणि एक महत्त्वाची बातमी, ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर या ठिकाणी बघू शकत। टीव्ही 9 मराठीची एक बातमी समोर आलेली आहे। तर टीव्ही 9 मराठीची एक बातमी काय आहे ती नीट व्यवस्थित समजून घ्या। तर बघा महायुती सरकारसाठी लाडकी बहीण योजना ठरते डोकेदुखी, कॅबिनेट मंत्र्याच्या विधानाने राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा चर्चा झालेली आहे। आता बऱ्याच ताई म्हणत आहेत ज्यांना हप्ता अजून भेटलेला नाही ते ताई म्हणत आहेत की सर मग हा प्रॉब्लेम झाला आहे का की महायुती सरकारमधलेच
मंत्री असतील, आमदार खासदार असतील ते म्हणत आहेत की बाबा या ठिकाणी प्रॉब्लेम होतोय महायुती सरकारला, या ठिकाणी लाडक्या बहिणीच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे, लाडक्या बहिणीच्या निधीमुळे या ठिकाणी प्रॉब्लेम होत आहे, वेगळ्या दुसऱ्या विभागामध्ये पैसे कमी पडत आहेत। या नेमकं काय त्यांचं स्टेटमेंट आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण TV9 मराठीची बातमी ही मी सांगत नाहीये, TV9 मराठीमध्ये ही बातमी आलेली आहे। नेमकी काय बातमी आपण बघूया। महाराष्ट्रातील लाडकी बहिणींना ही राजकीय वादाचा विषय बनलेला आहे। बघा स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट वाचा। पहिलं स्टेटमेंट मध्ये काय टाकलं त्यांनी, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना ही राजकीय वादाचा विषय बनला आहे। राजकीय वादाचा विषय म्हणजे बऱ्याच जणांना म्हणत असतील की मग हे लाडकी बहीण चालू झाली आहे का, बंद पडली आहे का, नेमकी बंद होणार आहे का, तर याच्याबद्दल आता नेमकं या ठिकाणी वाद निर्माण झालेला आहे। या योजनेमुळे विकास कामासाठी निधी मिळण्यात विलंब होत असल्याचे आरोप केले जात आहेत। बघा म्हणजे जो निधी असतो, निधी म्हणजे लाडक्या बहिणीकडे सगळा निधी वापरल्यामुळे बाकीच्या विभागामध्ये या ठिकाणी निधी कमी पडत आहे, अशा स्वरूपाचं या ठिकाणी काय केलं जात आहे, बोललं जात आहे। कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत आपली भूमिका मांडलेली आहे। विरोधकांना यामुळे नवा मुद्दा मिळालेला आहे आणि राजकीय चर्चा तीव्र झालेली आहे। बघा लाडकी बहीण योजनेमुळे आता या ठिकाणी मोठ्या स्वरूपात तीव्रता या ठिकाणी आलेली आहे। त्याच्यामुळे लाडक्यांनो काळजी करू नका, लाडक्या बहिणीचे मुद्दे या ठिकाणी समोर यायला आता सुरुवात झालेली आहे आणि आपल्या व्हिडिओमुळे, बघा आपल्या व्हिडिओमुळे म्हणजे माझ्या एकट्याच्या व्हिडिओमुळे नाही, बाकीचे युट्यूबर बांधवांचा पण त्याच्यामध्ये हात आहे। खूप चांगली गोष्ट आहे, तर सगळ्यांचं मिळून तुम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जर पाठिंबा दिला, लाडक्या बहिणींना तुम्ही सगळ्यांनी मिळून जर पाठिंबा दिला, तर आपले सगळे युट्यूबर भाऊ जर एकत्र आले तर नक्कीच आपल्या लाडक्या बहिणीसाठी सुवर्ण काळ येणार आहे। लाडक्या बहिणीचे जे हप्ते चालू कधी कधी विलंब होत आहे, तो विलंब होणार नाही आणि या 4 दिवसामध्ये, अधिवेशनाच्या 4 दिवसामध्ये जर आपले सगळ्यांचे व्हिडिओ जर या ठिकाणी व्हायरल झाले, आणि ही जिम्मेदारी तर तुमची आहे, कारण आम्ही युट्यूबर सगळे बांधव या ठिकाणी मेहनत करत आहोत, तुमच्यासाठी पुढाकार घेत आहोत। त्याच्यामुळे लाडक्यांनो तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी युट्यूबचे सगळे व्हिडिओ व्हायरल करा, भले ते टीव्ही चॅनलवरले व्हिडिओ असून द्या, भले ते युट्यूबरचे व्हिडिओ असून द्या, भले ते इंस्टाग्रामचे व्हिडिओ असून द्या। लाडक्या बहिणीचे जर व्हिडिओ आले तर नक्कीच ते शेअर करा, कारण की आपल्याला ते व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवायचे आहेत लाडक्यांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्याच्यामुळे फक्त मी माझा या ठिकाणी कधीच बघा तुम्ही माझे आतापर्यंत 1 वर्षापर्यंतचे व्हिडिओ बघा, मी त्याच्यामध्ये कुणालाच वाईट कधीच बोलत नाही। जे आहे चांगलं काम करतात त्यांच्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी झटत आहोत। त्याच्यामुळे लाडक्यांनो सगळ्यांचे व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा आणि नक्कीच आपल्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी पाठिंबा मिळेल अशा स्वरूपाचं काम करायचं आहे। चला या ठिकाणी ही बातमी आपण अजून पुढे बघूया नेमकी काय बातमी आहे। तर या ठिकाणी बघू शकतात या TV9 ची ही बातमी तुमच्या समोर आहे। राजकीय वर्तुळात खळबळ या ठिकाणी निर्माण झालेली हे सगळ्याला या ठिकाणी बघू शकतात। आणि पुढे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाच्या तिजोरीवर ताण पडतोय, अशा बऱ्याच तुम्ही चर्चा ऐकल्या की बाबा शासनाची जी तिजोरी असते म्हणजे सरकारचं जे बजेट असतं, पैसे असतात, त्या तिजोरीवर ताण पडतो की काय, अशा स्वरूपाचा मुद्दा देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे। TV9 ची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी काय बाबा, शासनाच्या तिजोरीवर ताण। यापूर्वी दत्तात्रय भरणे यांनी विकास निधीमध्ये होणाऱ्या दिरंगाईबद्दल भाष्य केलेले होतं, त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केलेला होता। आता पुन्हा त्याच मुद्द्यावर भाष्य केल्याने राजकीय समीकरणे आणि निधी वाटपावरून नव्याने चर्चा सुरू झालेली आहे। काही महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर ताण येत असल्याचे बोललं जात होतं, तसंच यामुळे इतर विकास कामाच्या निधी वाटपात विलंब होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू होते। मात्र आता खुद्द कॅबिनेट मंत्र्यांनीच अप्रत्यक्षपणे याची कबुली दिल्याने या चर्चांना अधिक बळ मिळालेलं आहे। त्याच्या या विधानामुळे विरोधकांना नवा मुद्दा मिळालेला आहे। बघा लाडक्यांनो बघा बरेच जण या ठिकाणी म्हणत आहेत की बाबा लाडकी बहीण योजनेमध्ये मुळे काय होत आहे, सरकारच्या तिजोरीवर भार पडत आहे। तर असं काही लाडक्यांनो त्याचा जर तिजोरीवर भार वगैरे पडणं ते सगळं त्यांचे काम आहे, ते आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचं नाही। पण लाडक्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मी परत सांगतोय, आपल्यासाठी मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये आपला 1 वर्षाचा निधी मंजूर झालेला आहे। मग तो कुठून द्यायचा, कसा द्यायचा ते सरकार ते ठरवून, आपल्याला त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही। कारण की जर कोणी फेक्स तुम्हाला सांगत असेल की बाबा लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे, लाडकी बहीण योजना असं झालंय, लाडकी बहिणीचे हप्ते बंद, असं काही झालेलं नाही लाडक्यांनो, हे तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगत आहे आणि आपण ज्या सत्य गोष्टी असतात त्याच तुम्हाला मी सांगत असतो। बघा लाडक्यांनो त्याच्यामुळे काळजी करू नका, तुमचा निधी तुम्हाला भेटत राहणार आहे। फक्त आता मागे पुढे होत आहे, दिरंगाई होत आहे, त्याच्यावर आपल्याला फक्त आता ऍक्शन घ्यावं लागेल, आपल्याला मागणी सरकारकडे करावं लागणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु।